परमेश्वर जे काही आपल्याला बोलणार आहे, जर तुम्ही इच्छा धरताय ना की या व्यक्तीच्या मुखातून देवाने माझी भेट घ्यावी, तर नक्कीच देव तुमच्याशी बोलणार. कारण परमेश्वर बोलतो. आपला देव असा नाहीये की जो फक्त एखाद्या पोस्टर मध्ये किंवा मूर्तीमध्ये बसलेला आहे. तो जिवंत आहे. आमेन. त्याला लोकांशी संपर्क करायला आवडतं. ऐकता मला सगळे? तो देव असा देव आहे ज्याला आपल्याशी संपर्क करायला आवडतो. लोक वेगवेगळ्या गोष्टींची उपासना करतात, परंतु दावीद राजा म्हणतो, ज्याचा भाव परमेश्वरावर आहे, ज्याचा विषय परमेश्वर आहे, तो पुरुष धन्य आहे, ती व्यक्ती धन्य आहे. आमेन. आणि त्याच जिवंत येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमच्या सगळ्यांना आमंत्रित करतो या वाचनाच्या मेजवानीला. आपण डोळे झाकूयात, मान वाकून प्रार्थना. प्रेमळ पित्या, आभार मानतो या वेळेसाठी. तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. प्रभू परमेश्वरा, आज तुझं वचन ऐकण्याकरिता प्रत्येकाला प्रभू ते कान दे, ती समज दे. आणि आमचं सगळं जे लक्ष आहे, जे नेहमी विचलित होतं, प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने आज ते सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित होऊ दे, तुझ्या वचनाकडे केंद्रित होऊ दे. कारण ते वचनच इतकं सामर्थ्यवान आहे. तेच अंतःकरणामध्ये येऊन काम करतं आणि आमचं जीवन बदलून टाकतं. ही प्रार्थना सर्व गोष्टी तुझ्या हातात देऊन येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. भाऊ बहिणींनो, तुमच्यापैकी असं कोण आहे जे जीवनामध्ये खूप मोठ्या ताणतणावाला सामोरे गेले? ताणतणाव समजतोय सगळ्यांना, टेन्शन. ऐकताय मला सगळं? मागच्या वेळेस पास्टर जेकब यांनी खूप सुंदर रीत्या आपल्याला देवाच्या वचनात चालवलं की देवाच्या वचनावर मनन कसं करायचं. आमेन. मी प्रश्न विचारला की तुमच्यापैकी उत्तर देण्याची गरज नाहीये, तुम्ही प्रत्येक जण जाणकार आहात, हुशार आहात. तुमच्यापैकी कोण असं आहे जे खूप ताणतणावात चाललं, इतकं प्रेशर लाईफ मध्ये की समजत नाही की या गोष्टीला फेस कसं करावं? होत असं की जेव्हा कुणीच आपल्या मदतीला धावून येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की बाबा झाला, आता काय आपल्या लाईफ मध्ये उरलेलंच नाही. मी मागच्या वेळेस पण एक साक्ष दिली होती. आपल्या युट्यूबवरच्याच एका बहिणीने पहाटे 6:30 वाजता मला फोन केला. पण मी म्हटलं काहीतरी इमर्जन्सी असेल, त्याच्यामुळेच फोन केला असेल. आणि त्यावेळेला ती बहीण रडायला लागली. स्त्री फोन करते, त्यात ते रडायला लागले. म्हटल्यावर मीच घाबरला. ती बहीण म्हटली की दादा, पहाटेचे 6:30 वाजले आणि माझ्या घरामध्ये हॉलमध्ये फॅनला रस्सी लटकते. अजून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. म्हटलं काय झालं ताई, काय झालं तुम्हाला, एवढं का तुम्ही टेन्शन मध्ये आहात? ती म्हटली दादा, मी माझं जीवन रात्री संपवणार होते, आत्महत्या करणार होते. म्हटलं का ताई, जर तुमचा काही तुम्हाला जर सांगायचं असेल, तुमची इच्छा होती सांगण्याची, तर तुम्ही सांगू शकता मला. आणि त्यावेळेला ती बहीण म्हटली की माझं एका मुलावर प्रेम होतं, त्याने माझा गैरफायदा घेतला आणि आता तो लग्नाला नकार देतो. आणि म्हणून मला आता जगण्याची इच्छा उरलेली नाही. आणि त्यावेळेला रात्री जेव्हा मी निश्चय केला की मी आज रात्र माझी शेवटची असेल, आणि त्याच वेळेला माझ्या मोबाईलची एक छोटीशी बेल वाजते आणि माझ्या मैत्रिणीचा मेसेजचा स्क्रीनवर तिचा फोटो दिसला आणि मेसेजला तिचं नाव दिसलं. तर म्हटलं जाता जाता त्या माझ्या फ्रेंडचा जो मेसेज आहे तो वाचावा मैत्रिणीचा. आणि त्याने मेसेज वाचल्याबरोबर ती आपल्या युट्यूबच्या व्हिडिओची एक लिंक होती देवाच्या वचनाची. आणि मग ती बहीण तिने ती लिंक ओपन केली, युट्यूबचे व्हिडिओ ती बघायला लागली, एकानंतर एक. अख्खी रात्र ती व्हिडिओ ऐकत होती, देवाचं वचन ऐकत होती. आणि मग पहाटे तिने न झोपता तिने फोन केला आणि ती म्हटली की दादा,
कदाचित मी आजचा दिवस पाहू शकले नसते, पण तुमच्या व्हिडिओने मला एक आशा दिली. ते ऐकल्यानंतरच माझ्या अंतःकरणाला एवढी आशा निर्माण झाली की खरंच कोणीतरी देव आहे जो माझ्यावर खूप प्रेम करतो, ज्याचं प्रेम आगापे कुठलीच अट मागत नाही. आणि मग ती बहीण म्हटली की मी निश्चय केला की मी माझं जीवन एका दुसऱ्या व्यक्तीसाठी बर्बाद का करू, का नष्ट करू. त्याच्यामुळे मला एक आशा मिळाली. आणि मला खरंच इतकं आश्चर्य वाटलं की मोठ्या चमत्कारापेक्षा हा चमत्कार किती सुंदर आहे. आमेन. ती बहीण जिचं जीवन संपवणार होती, तिने तिचं जीवन देवाला समर्पित केलं. आणि खरंच देवाला धन्यवाद असो. बघा भाऊ बहिणींनो, या ताणतणावामधून आपण नेहमी कधी ना कधीतरी जात असतो. मला गिटार वाजवायला खूप आवडतं. गिटार मधून पण एक गोष्ट शिकायला भेटते मला. तुम्हाला माहिती आहे, गिटारच्या तारा त्याला पिळावं लागतं, बरोबर. त्याला आपण मराठी भाषेत ताण देणे म्हणतो, बरोबर. ऐकतंय मला सगळं. आपण त्या गिटारच्या तारांना, प्रत्येक ताराला एक ताण देतो आणि त्या विशिष्ट प्रकारे त्याला त्या ताणमध्ये बसवावं लागतं, बरोबर. त्याचा स्वर तसाच वाजला पाहिजे अशा पद्धतीने त्याला बसवावं लागतं. आणि मग त्या प्रत्येक तारेची ट्यून जे आहे किंवा ते स्वर जे आहे त्याप्रमाणे वाजायला लागतं. आणि जसा जितका आपण ताण त्याला देईल तितका तो ताण व्यवस्थित बसतो. आता ताणलाच इंग्लिश मधून काय म्हणतात? टेन्शन. काय म्हणतात? टेन्शन. आता विद्युत वारा असतात, वायर्स असतात नाही का रस्त्याला, तिथं पण लिहिलेलं असतं हाय टेन्शन. म्हणजे अधिक विद्युत प्रवाह जिथून चाललेला असतो तिथे आपण हात लावणे म्हणून तिथे लिहिलेलं असतं हाय टेन्शन. ऐकले सगळ्यांनी? तिथे आपण हात नाही लावू शकतो कारण विद्युत प्रवाह खूप मोठ्याने तिथे चालू असतो. भाऊ बहिणींनो, जेव्हा पण आपण ताणतणावात चाललेला असतो ना, आपल्या जीवनाला एक नवीन स्वर मिळत असतं. जसे गिटारच्या तारांना जितका आपण ताण देतो, पिळतो त्याला, तितकं ते गिटारची जी तार आहे तितकी मधुर वाजायला लागते. तुमच्या जीवनामध्ये जर आज तुम्ही कुठल्या ताणांना, टेन्शन, खूप प्रेशरला सामोरं जात आहे आणि तुम्हाला समजत नाही की आता याला सामोरे कसं जावं, सैतानाने किती जरी घावा घातला, किती जरी तुमचं जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी परमेश्वर त्या टेन्शन मधून, त्या ताणतणावामधून तुमचं जीवन खूप सुरेल बनवणार आहे. आमेन. त्या गिटार सारखं सुरेल बनवणार आहे. कारण सैतान नष्ट करायला आहे, परंतु आपला देव जीवन देणार आहे. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये अशाच ताणतणावामधून एक व्यक्ती गेला होता. त्याचं नाव आहे दावीद. काय नाव आहे? दावीद. राजा आहे, इस्रायलाचा राजा आहे. आणि तो राजा काही साधा सुद्धा बनलेला नाही. खूप त्रासाला, खूप संकटाला तो सामोरे गेलाय. आणि राजा बनल्यानंतरही त्याचे शत्रू त्याची पाठ सोडत नव्हते. इव्हन त्याच्या घरातली लोक सुद्धा त्याचे शत्रू होऊन बसले. त्याचा सासरा त्याला मारायला टपायला लागला, त्याच्या घरादारातले नातेवाईक त्याला मारायला टपले. आणि त्यावेळेला त्याला समजत नव्हतं की या संकटांना मी कसं सामोरं जाऊ. म्हणून बघा, स्तोत्र संहिता हे जे पुस्तक आहे बायबलमध्ये, जेव्हा पण दावीद लिहितो ना, ते त्याच्या अंतःकरणातून निघलेले शब्द आहेत जे त्यांनी गीत स्वरूपात, आता आपल्या मराठी भाषेमध्ये जेव्हा ते ट्रान्सलेशन केलंय तेव्हा ते रचना तशी जुळत नाही, पण हिब्रू भाषेमध्ये त्याला गीत म्हटले. गाणी आहेत दावीदाची जी त्यांनी रचली, जी त्यांनी गायली. आणि ते जेव्हा मराठीतून ट्रान्सलेट केलं जातं तेव्हा त्याची रचना वेगळी असते, परंतु अर्थ मात्र तोच आहे. आता हा दावीद राजा जेव्हा दुःख त्रासाला सामोरे जातो, तो देवाला त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी गायनाच्या स्वरूपात सांगतोय. तो काय सांगतोय बघा, तो कुठल्या ताणतणावामधून चाललाय. स्तोत्रसंहिता 35. स्तोत्रसंहिता 35. आपण 1 आणि 2 वचन वाचूया. हा. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर, माझ्या बरोबर लढणाऱ्यांशी लढ. ढाल व कवच धारण कर, माझ्या सहाय्यासाठी उभा राहा. बघा, त्याला सहाय्यासाठी कोणीच नाही.
तो एकटाच उरलेला आहे. कुठल्या क्षणाला त्याला मृत्यू येईल माहिती नाही. कुठून बाण सुटेल, कुठल्या अंधारातून कोण येईल त्याला काही माहिती नाही. आणि त्यावेळेला तो देवाकडे गाणं गातोय, तो देवाला मदत मागतोय. बघा, मनुष्य हा असा आहे ना, जर आपण मनुष्यापुढे काही गाणं सांगितलं तर लोक आपली थट्टा उडवतात. कधी कधी लोक पाठ फिरवतात आणि म्हणतात की बाबा याच्या जवळ गेलं की हा नुसता निगेटिव्ह बोलत असतो. चेहरा बघितला तरी इतका ताणतणावामध्ये दिसतो, त्यापेक्षा याच्याकडे जायलाच नको. भावना बहिणी, दावीद राजा म्हणतो की परमेश्वरा, आता तू माझ्या बाजूने उभा राहा. आपली दृष्टी आपण नेहमी देवाकडे लावली पाहिजे. आपण काय करतो, मनुष्यावर भरोसा ठेवतो. पास्टर प्रार्थना करतील, ब्रदर प्रार्थना करेल, चांगली गोष्ट, आम्ही प्रार्थना करू. पण मनुष्य हा फक्त प्रार्थनेपुरताच मर्यादित आहे, किंवा काही विशिष्ट काळापर्यंतच लोक तुम्हाला मदत करतील. पैशाची जरी मदत असली तरी त्याला मर्यादा आहे मनुष्याला. बरोबर, आपण 1000 रुपये दिले, 2000 रुपये, 10,000, चला लाखभर दे, त्याच्यानंतर कोण कुठे मदत करणार आहे? पण ज्याची दृष्टी परमेश्वराकडे आहे त्याला नक्कीच तिथून अद्भुतरित्या मदत मिळेल. पुढे दावीद राजा काय म्हणतो की हे परमेश्वरा, माझा विरोध करणाऱ्यांविरुद्ध तू उभा राहा. बघा, परमेश्वर असा आहे ना की तो आपल्याप्रमाणे विरोध नाही करत. हे नीट लक्ष देऊन ऐका. दावीद राजा जेव्हा त्याच्या शत्रू पुढे तो देवाकडे विनंती करतोय की तू माझ्यासाठी उभा राहा आणि माझ्या शत्रूच्या विरुद्ध उभा राहा, माझ्या वतीने त्यांच्याशी लढ. परमेश्वर कसा लढतो? तो आपल्यासारखा ढाल, भाले, तलवारी घेऊन लढतो का? मग तो कसा लढत असेल तुम्ही सांगा. देव कसा लढत असेल? विशाल भाऊ सोडून सगळे सांगते. हा, सुहास दादा कसं? हाल, ताणाचं बरं. ओके, हा, आणखी देव लढतो कसा? मुखाने. ओके, मुखाने म्हणजे वचनाने. बरोबर, व्हेरी गुड. हा, आणखी विचार करा, थोडा बोललं पाहिजे, तुम्ही विचार केला पाहिजे की देव लढतो कसा. तो मनुष्यासारखे लढतो का तलवार भाले घेऊन? मग देव कसा लढतो? कसा? प्रेमाने. आमेन. खूप सुंदर उत्तर आहे. टाळ्या वाजवत आपल्या ताईंसाठी. परमेश्वराचं जे हत्यार आहे ते प्रेम आहे. दावीद राजा जेव्हा हे स्तोत्र गातोय तेव्हा त्याची समज वेगळी आहे. त्याला हीच अपेक्षा आहे की परमेश्वराने माझ्या सोबत उभा राहून ढाल वाले घेऊन शत्रूचा नायनाट करावा. आपण देखील देवाला तीच विनंती करतो की प्रभू, माझ्या विरुद्ध खूप लोक उभे राहिले, त्यांना धडा शिकव, त्यांचं असं होऊ दे, त्यांचं तसं होऊ दे, जळफळाट होऊन त्यांचा कायमचा नाश होऊ दे. इव्हन तुम्हाला माहिती, ख्रिश्चन लोक सुद्धा अशी प्रार्थना करतात. ते म्हणतात, देवा त्यांचा चांगला बदला घे, त्यांना धडा शिकव. देवाला काही हेच काम नाही का? तुम्हीच विचार करा. इकडून आपण ही प्रार्थना करतोय की देवा त्यांना बघून घे, माझा न्याय कर, त्यांना चांगले आदर घडव, 2 कानाखाली मारून त्यांना शिस्त लाव. आपण अशी प्रार्थना करतो. आणि तिकडून तो पण प्रार्थना करतोय की देवा त्या व्यक्तीला धडा शिकव, काहीतरी होऊ दे, ऍक्सिडेंट होऊ दे, जळफळाट होऊ दे. दोन्ही प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात. योग्य काय आहे? परमेश्वर नेहमी योग्य तेच करतो. आमेन. आमेन. दावीद राजा पुढे म्हणतो की ढाल व कवच ही तुझ्या अंगी घाल आणि उभा राहा. ते 3रं वचन आपण वाचलं. भाला हाती घे, माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडव, मीच तुझे तारण आहे, आमेन. असे तू माझ्या जीवाला सांग. आमेन. तो काय म्हणतोय? ही सगळी हत्यारे घेऊन माझ्यासाठी उभा राहा. आता तो मानवी रूपाने विचार करतोय. ऐकता मला सगळं? हो, दावीद राजा कोण आहे? मनुष्य आहे आपल्यासारखा. ऐकता मला सगळं? हो. तो मानवी बुद्धीनेच विचार करतोय
की परमेश्वर असाच लढेल. मनुष्यासारखा तू पण धार घे, तू पण भाला घे, तू पण चाकू घे आणि त्यांच्या विरुद्ध माझ्यासाठी लढ. पण तो पुढे म्हणतोय की मी माझ्या जीवाला म्हणतोय. काय म्हणतोय तो स्वतःच्या जीवाला? परमेश्वर माझे तारण आहे. स्वतःच्या जीवाला पण आपण बोललं पाहिजे. या सगळ्या ताणतणावामध्ये, सगळ्या दुःखांमध्ये मला तारणारा, मला बाहेर काढणारा माझा देव आहे. ज्याची आशा परमेश्वरावर आहे ना भावना बहिणीनो, तो पुरुष धन्य का म्हटलाय? कारण ताकदवान व्यक्ती ना त्याच्या ताकदीवर भरोसा ठेवतो. आणि असा व्यक्ती, बायबल सांगतं की धष्टपुष्ट मनुष्य सुद्धा एका एक पॅरालाइज होऊन निकामी होऊन जातो. बरोबर आहे? बरोबर आहे. मग त्याची ताकद काय उपयोगाची? धष्टपुष्ट मनुष्य असून पॅरालाइज होऊन बेडवर पडलेला आहे, त्याची ताकद काय उपयोगाची? पण ज्याची आशा परमेश्वरावर आहे तो कधीच ढळणार नाही. आमेन. दावीद राजाला माहिती आहे की मनुष्याची ताकद जी आहे ती एक वेळेपर्यंत सीमित आहे, पण माझा तारण करता माझा देव, त्याची ताकद त्याच्यापेक्षा काही पुढे आहे. आमेन. पुढे तो काय म्हणतोय बघा वचनांमध्ये, 4थं वचन. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फज्जित होत, माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटत व त्यांना लाज वाटत. आमेन. दाविदाच्या या प्रार्थनेवरून आपल्याला एक शिकायचंय की देव अशा प्रकारे लढत नाही. बघा, देव दाविदाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये देवाला ओळखत होता. त्याला तर परमेश्वर काय म्हणतो माहितीये? तू माझ्या हृदयाच्या पलीकडचा आहेस. परमेश्वर त्याला म्हणतोय. हृदयाच्या पलीकडचा म्हणजे काय? त्याला हिंदीमध्ये ऍक्च्युली कलेजी का तुकडा म्हणतात. आपल्या काळजाचं एक बाज असते ना, परमेश्वर इतका प्रेम करत होता दाविदावर, कारण ती गीतं वाचून, गीताची रचना करून तो देवाला इतका प्रसन्न करत होता, देवाच्या आज्ञा पाळत होता. आणि लहान वयापासून एकटाच वाढलेला असताना दैवी सानिध्यात, दैवी प्रार्थनेमध्ये, त्या जंगलामध्ये सतत तो देवाची याचनाच करत वाढलेला दावीद. पण तरी देखील देवाच्या बद्दल काहीतरी गैरसमज आहे त्याच्या मनात. बऱ्याच वेळेला आपल्यासोबत पण असंच होतं. खूप वर्ष झालं आपण देवाबद्दल ऐकतो, परंतु जेव्हा कोणी आपल्या विरुद्ध उभा राहतो ना, ते सगळं शिक्षण आपण बाजूला ठेवतो, प्रीती आपण बाजूला ठेवतो आणि आपला जो मानवी स्वभाव आहे ना तो बाहेर निघतो. आणि मग अशी चिडचिड होते. आणि त्यावेळेला जरी आपल्याला कोणी म्हटलं ना, शांत हो, थंड घे, प्रार्थना करत आहे, थंड हो दे तिथं प्रार्थना मागला आणि ह्याला बोलू दे मला, हा मानवी स्वभाव आहे. आणि तो मानवी स्वभाव तेव्हाच खरा दिसून येतो जेव्हा कोणीतरी त्याच्या विरुद्ध उभा राहतं. पण दावीद राजा त्या परिस्थितीत शांत राहून त्याच्या देह स्वभावाच्या गोष्टी देवाला सांगतोय आणि देवाला म्हणतोय तू पण मनुष्यासारखाच लढ. पण देव असा लढत नाही. आमेन. सगळेजण ऐकतात मला? आमेन. पुढे तो काय म्हणतोय बघूयात आपण. माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटवत व लज्जित होत, लाज पावत. आपली प्रार्थना अशी नसायला पाहिजे. हे दाविदाच्या या स्तोत्रामधून आपल्याला पुढे शिकायला भेटणार आहे. आपण पुढे बघूया. येस, तो इतक्या ताणतणावामध्ये चालला ना, त्याच्यामुळे त्याच्या तोंडाचे शब्द आणि त्याचं मेंदू काम नाही करत. इथे तरी मला असं दिसतं. म्हणून जे काही त्याच्या रागामध्ये जी भडास आहे ना, ती त्याच्या शब्दामध्ये दिसते. बघा, माणसाच्या अंतःकरणात काय लपले ना एकमेकांविषयी, ते रागामध्ये बाहेर पडतं. सोड्याच्या बॉटलला जेव्हा बंदिस्त असते ना, तिला तुम्ही जेव्हा हलवता, खूप हलवता आणि तिला ठेवून देता, त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होऊन, प्रेशर बनून तो प्रेशर, ती बॉटल सुद्धा, त्याचं झाकण सुद्धा तोडून सगळा तो जो सोडा आहे तो सगळा बाहेर निघतो. बरोबर? तसंच दाविदाची परिस्थिती आहे. जे काही त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये जी भडास आहे ना, ती मुखाद्वारे निघते. त्याचा राग सगळा निघतोय. परमेश्वर त्या वेळेमध्ये त्याच्याशी नाही बोलत आहे. ऐकतोय मला सगळं? तो त्याची भडास निघू देतोय, बोलू देतोय त्याला. जे काही बोलायचे बोल.
प्रार्थनेमध्ये ज्या कोणाची भडास काढायची काढ. जेव्हा आपण रिकामा होतो, काही शब्द नसतात बोलायला, मग परमेश्वर बोलायला सुरुवात करतो. माहितीये तुम्हाला? आपण काय करतो माहितीये? प्रत्येक वेळेस आपली प्रार्थना वडापाव सारखी करून, वडापाव म्हणजे काय? झटपट 2 मिनिटात मॅगी बनवायची, खायचं, निघून जायचं. आपली प्रार्थना पण तशीच झाली. पटपट पटपट प्रार्थना करायची, निघून जायचं. पण भावना बहिणीनो, परमेश्वराचं वचन येईपर्यंत थोडं आपण वाट पाहिली पाहिजे. इथे दावीद देखील आपली भडास काढतोय, पण देव त्याच्याशी कसा संपर्क करतोय हे देखील आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. पुढे आपण बघूया 9वं वचन. मग माझा जीव परमेश्वराच्या ठाई उल्हास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या कारणामुळे हर्ष करेल. आमेन. तो काय म्हणतोय? हे सगळं जेव्हा होईल, जेव्हा माझ्या वैर्याचा नायनाट होईल, ते भुईसपाट होईल, भुसासारखे उडून जातील, तेव्हा माझ्या जीवाला उल्हास होईल. म्हणजे दुसऱ्याची अधोगती बघितल्यावर माझ्या जीवाला उल्हास वाटतो. पण भावना बहिणीनो, हाच दावीद राजा आहे ना, हळूहळू त्या स्तोत्रामध्ये इतका पागळलेला आहे, त्याला त्याची चूक कळून येते. त्याला कळतं की परमेश्वर असं नाही. आणि तोच दावीद राजा परमेश्वराकडे पुढच्या स्तोत्रांमध्ये इतकं त्याचं कारण नम्रपणे मांडतो आणि तो सांगतो की परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे, त्याची दया सनातन आहे. दुःखांमध्ये तो मनुष्याशी संपर्क साधतो आणि त्याला दुःखांमधून परावृत्त करून बाहेर काढून तो त्याचे गौरव करतो. स्तोत्र संहिता 23 मध्ये दावीद राजा म्हणतो, मृत्यू दरीच्या छायेतून जरी मी जात असलो तरी मी अरिष्ठाला भिणार नाही. याचा अर्थ काय? दुःखांमधून, त्रासांमधून, मृत्यू दरीच्या छायेतून चाललोय. इतकं भयानक संकट आहे की कुठल्याही क्षणाला माझा मृत्यू होऊ शकतो, पण तरी देखील तो म्हणतोय की मी घाबरणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडे आणि तुझी काठी मला धीर देते. आकडे आणि काठी म्हणजे याचा अर्थ परमेश्वराकडे आकडे आणि काठी असं नाही. परमेश्वराला कुठलंच हत्यार घ्यायची गरज नाही. जसं तुम्ही फोटोमध्ये बघताय ना, तसा देव नाही. परमेश्वराकडे काठी, आकडे असं कुठलंच हत्याराची गरज नाही. आमेन. लक्षात येते तुम्हाला? परमेश्वराला कुठल्याही हत्याराची गरज नाहीये, कारण त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. त्या शब्दाने सृष्टी घडवली गेली, त्या शब्दानेच तो सगळं काही करतो. आणि पुढे तो म्हणतो की तू माझ्या शत्रूशी समेट घडून मला त्यांच्याबरोबर ताट वाढतोस. दावीद राजा काय म्हणतोय स्तोत्र संहितामध्ये? आपण ते स्तोत्र वाचूया. स्तोत्र संहिता 23:5, 4 आणि 5 आपण वाचूया. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. आमेन. आता वचन काय लिहिलं इथे? तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतोस. आता ताट वाढतोस म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलतो इथे दावीद? तुम्हाला काय वाटतं? ताट वाढतो म्हणजे काय प्रसंग असेल ते? ताट कधी वाढलं जातं? उत्तर द्या संतोष. कधी ताट वाढतात? जेवायला बसल्यावर एकच विचारू शकतो आपण, याला विचार करायची पण गरज नाही. ताट वाढतोस म्हणजे तो जेवणाच्या पद्धतीबद्दल बोलतो. आता तुमच्यापैकी असं कोणी आहे का जो तुमचा शत्रू आहे, एकदम घनिष्ठ शत्रू आहे, आणि त्याच्यासोबत तुम्ही पंक्तीला बसला शेजारी, किंवा त्याने तुम्हाला बोलवलं? असं कधी शक्य आहे? जेवायला पंक्ती शेजारी बसून जेवायला लावलं. दावीद राजा म्हणतोय की तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतोस. आता खूप लोक याचा अर्थ काय लावतात माहितीये, की तू शत्रू समोर तुमची प्रगती करतो. नाही, असं नाही.
तुमची प्रगती करतो, पण अशासाठी नाही की तुमच्या शत्रूला दिसावी म्हणून. पण इथे दावीद राजा म्हणतोय ताट किंवा त्या पंक्तीस मित्र किंवा फॅमिलीज बसले, बरोबर. आपण जेवताना त्याच व्यक्ती बरोबर बसण्याचा प्रयत्न करतो ज्याला आपण ओळखतो, ज्याच्याबरोबर आपल्याला मैत्री करावीशी वाटते, किंवा आपल्या फॅमिलीतला कोणीतरी मेंबर आहे, बरोबर. अनोळखी लागलेला जरी गेलो आपण तरी आपण कुणाबरोबर तरी मैत्री करतो आणि मग आता बुफे पद्धत नाही का, मग त्यांच्या बरोबर बोलत बोलत आपण जेवत असतो. ऐकताय मला सगळं. त्यांच्या समोर दावीद राजा काय म्हणतोय, तू मला त्यांच्या समोर ताट वाढवतोस. याचा अर्थ काय? परमेश्वर आपल्या शत्रू बरोबर आपला समेळ घडून आणतो. तो आपला देव. आमेन. समेट घडून आणून तो दावीद राजा म्हणतोय, तू माझ्या शत्रू बरोबर माझा समेट घडून आणतोस आणि त्यांच्या पंक्तीला मला बसून मला ताट वाढतोस. आमेन. परमेश्वर हृदय बदलणारा देव आहे. आणि त्या परमेश्वराला तो खऱ्या अर्थाने ओळखायला लागल्यावर तो त्याचं जीवन त्याला समर्पित करतो आणि परमेश्वराला म्हणतो की खरंच परमेश्वरा तुझी दया सनातन आहे. तू सगळ्या भूतलावरील लोकांबरोबर प्रेम करतोस, दयेने कृत्याने वागतोस आणि तुझा सूर्य प्रत्येकावर प्रकाशतो, कारण त्याचं प्रेम सगळ्यांवर आहे. आमेन. भाऊ बहिणीनो, त्या सगळ्या ताणतणावामधून जात असताना देवाने इतकं सुंदर दावीदाच्या जीवनात काम केलं, त्याचे सगळे शत्रू आपोआप त्याच्यापासून दूर निघून गेले. युद्धात तो जिंकायला लागला. पण परमेश्वर असा आहे, त्यांनी दावीदाच्या द्वारे खरं प्रेम त्याच्या शत्रूंना देखील ओळख करून दिली. कारण बऱ्याचदा दावीदाने त्याच्या शत्रूवरही देखील प्रेमाने त्यांच्याशी नातेसंबंध बनवले आणि ज्याने प्रेमाचा नाकार केला त्याचा आपोआप नाश झाला. कारण पापच अशी गोष्ट आहे ना भावना बहिणीनो, जेव्हा कोणीतरी एकमेकांबद्दल वैर निर्माण करताना ते वैरच एकमेकांचा नाश करतं. देव नाही कोणाचा नाश करत. आमेन. ज्या देवाने पवित्र शास्त्रामध्ये आज्ञा दिली की खून करू नको, तो देव कधीच कोणाचा खून करायला नाही लावणार. फक्त मनुष्याचं राग, मनुष्याची द्वेषबुद्धीच एकमेकांचा नाश करून टाकते. पण परमेश्वर तर आपल्या शत्रू बरोबर आपला समेळ घडून आणतो. आमेन. हो ना बहिणींनो, कदाचित आज तुम्ही देखील दावीदासारखे ताण तणावाला सामोरे जात असता, पण विश्वास ठेवा की परमेश्वर हा अद्भुत ताकदवान देव आहे, ज्याला माहिती आहे की तुम्ही कुठल्या अडीअडचणीमधून जात आहात. त्याला माहिती की समस्यांना कसं उत्तर द्यावं. कारण बघा, आपण फक्त समोरची दृष्टी बघतोय, जी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसते आपण त्या परिस्थितीलाच बघतो, पण परमेश्वर वरून सगळं पाहतो की आपल्याला मदत कुठून येणार आहे. कारण त्याची दृष्टी सगळ्यांना पाहत राहते. तो फक्त म्हणतो की तू माझ्यावर भाव ठेव, मला माहिती की तुला मदत कुठून येणार आहे. कुठला व्यक्ती तुझ्यासाठी काम करू शकेल, कुठली परिस्थिती तुला बदलू शकेल आणि कुठल्या क्षणाला तुझं परिवर्तन होईल, हे सगळं देवाला माहिती आहे. दावीद राजा पुढे म्हणतो त्याच्या स्तोत्रांमध्ये की ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य, कारण परमेश्वर त्याच्या सगळ्या त्रासांमधून त्याला सोडवून त्याला उच्च स्थळी बसवेल. आमेन. उच्च स्थळी का? कारण तिथून तो सगळे संकट जाताना बघेल. स्तोत्रसंहिता 91 मध्ये देव त्याच्याशी बोलून म्हणतो आपल्याशी, त्याच्याद्वारे दावीदाच्या द्वारे म्हणतो की जरी मरी जरी आला ना, किती जरी विनाश आले तरी ती आपल्या दृष्टीस दिसेल, परंतु ती आपल्याला भेटणार नाही. आपल्या उजव्या हाताला सहस्रावरी पडतील तरीही ते आपल्याला भेटणार नाही, कारण त्याचे आपलं रक्षण व्हावं म्हणून तो त्याचे देवदूत आपल्यासाठी पाठवतो आणि आपलं रक्षण करतो. आणि ही खरंच सत्य गोष्ट आहे, याचा अनुभव मी घेतलाय. भाऊ बहिणीनो, पुष्कळ वेळेला बघा गाडी चालवताना आपण बधीर अवस्थेत असतो, घरचे विचार करत असतो, भविष्याचा विचार करत असतो, प्रार्थना तर केलेली असते, पण पुढे काय होईल आपल्याला कुठल्या क्षणाला माहिती नाही.
पण अचानक जेव्हा समोरून गाडी येते, आपल्याला माहित नसतं की याला सामोरं कसं जावं, आपण बधीर होऊन जातो. पण वचन सांगतंय की तुला तुझं रक्षण व्हावं म्हणून ते देवदूत तिथे ठेवलेले आहे. अचानक समोरून गाडी येते आणि ती अचानक टर्न मारून निघून जाते, आपल्याला कळत पण नाही. माझ्यासोबत खूप वेळेला असं झालं. कारण ते सत्य आहे की आपल्याला फक्त ते देवदूत दिसत नाही, परंतु ते नेहमी आपल्या जवळ असतात. आमेन. कधीतरी असंही करून देवाकडे प्रार्थना करून पहा की देवा मला ते देवदूत दिसू दे. निश्चित दिसणार भावना. आणि अशा साक्ष देखील आहेत, लोकांना देवदूत मदत करताना दिसते. त्याचा स्पर्श, त्याचं सामर्थ्य आपल्या सदतीत नेहमी आहे. आणि जो कोणी भाव ठेवतो, त्याच्या मदतीची अपेक्षा करतो, त्याला नक्कीच मदत स्वर्गातून प्राप्त होते. बघा, आपण व्यक्तीची अपेक्षा करतो. व्यक्तीला प्रत्येक गोष्टी सीमित आहे. जरी तुम्ही मला मदत मागितली, माझा फोन कदाचित एकदा दोनदा लागणार नाही. कदाचित असंही होईल, तुम्ही मला प्रार्थनेला बोलवताल, विशाल भाऊला किंवा मला प्रार्थनेला बोलवताल, आणि कदाचित आमच्या गाडीचं चाक पंक्चर होऊ शकतं किंवा काही कारणाने आम्ही येऊ शकत, परिस्थिती बदललेली असू शकते, घरात काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आपण मनुष्य आहोत, आपण सीमित आहोत. आमेन. देवाला काय सीमा आहे? आमेन. ऐकताय मला सगळं? त्याला कुठली सीमा नाही, त्याला कोणीच अडवू शकत नाही. म्हणून आपली दृष्टी आपल्याला त्याच्याकडे लावायची, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. आणि ज्याची दृष्टी त्याच्याकडे आहे, त्याला चारही बाजूने मदत आहे, त्याला चारही बाजूने सामर्थ्य आहे. आणि देव, तोच सामर्थ्यशाली देव आपल्या सोबत आहे याचा अनुभव देव. आणि जरी तुम्ही आज ताणतणावामधून जात असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्या परिस्थितीमधून परमेश्वर तुमचं रक्षण करणार आहे. तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या सानिध्य बसणारा तुमचा देव आहे. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. आमेन.